बुलढाण्यातील शेगाव खामगाव महामार्गावर तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू. खासगी बस, एसटी आणि बोलेरो कारचा भीषण अपघात. गडचिरोलीसाठी खनिकर्म प्राधिकरण मंत्रिमंडळ बैठकीत स्थापनेस मंजुरी. जिल्ह्यातील खनिज क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास आणि संनियंत्रण करण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यास मंजुरी. गोसीखुर्दच्या पाण्यासाठी काँग्रेस वैनगंगा नदीत ठिय्या आंदोलन करणार. गोसीखुर्द धरणात पाणी अडवून ठेवल्यानं शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडेंचा आरोप. साताऱ्याच्या कराड शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. संपूर्ण रस्त्यावर गाराच गारा. कोल्हापुरातील अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी. पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि शाहूवाडी भागामध्ये गारपीट. छत्रपती संभाजीनगरच्या कडमाड, पैठण, बिडकीड, वैजापूर तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस. यामुळे गहू, कांदा, भाजीपाल्यासह इतर पिकांचं नुकसान. साताऱ्याच्या तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपिटीसह पाऊस. खानापूर तालुक्यातील काही भागात पावसाची हजेरी. वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह अनेक भागात जोरदार सरी. उन्हाळी पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. आंबा आणि काजूला फटका. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असून उकाडा देखील जाणवतो. जालना जिल्ह्यातील बदनापूर, जाफराबाद तालुक्यातील काही भागामध्ये पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची धावपळ. काढणीला आलेली पिकं आणि फळं यांना फटका बसण्याची शक्यता. ऐन उन्हाळ्यात गुहागरमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटला. शृंगारदळी ग्रामपंचायत परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे 8 बोरवेल आणि 1 विहीर बाधित. प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. नांदेडच्या अंतरेश्वर बंधाऱ्याचं पाणी अहमदपूर तालुक्याला देण्याच्या निर्णयाला लोहा तालुक्यात शेतकऱ्यांचा विरोध. लोहा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. अहमदपूरला पाणी दिल्यास लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार नाही अशी भीती. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिलासा नाही. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय होऊनही पूर्णतः अंमलबजावणी न केल्यानं शेतकरी नाराज. पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना शासकीय अनुदान बँक खात्यातून काढण्यापासून राष्ट्रीयकृत बँका आडकाठी आणत असल्याचा धक्कादायक प्रकार. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील प्रकरण. याकडे राज्य सरकारनं लक्ष घालावं, शेतकऱ्यांची मागणी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर राज्यातील महायुतीच्या मंत्र्यांना फिरू देणार नाही. तसंच येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपनीमध्ये घुसू. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदनुटी पूजेला सुरुवात. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदनुटी पूजेची परंपरा. रोज 1.5 किलो चंदन उगाळून उटी पूजा केली जाते. सांगलीतील काळीखण उद्यानाला महावीर चक्र विजेते शहीद पांडुरंग साळुंखे यांचं नाव. तर कोल्हापूर रोडवरची आकाशवाणी चौकाला शौर्यचक्र विजेते विंग कमांडर प्रकाश नवले चौक असं नामकरण करण्यास महानगरपालिकेची परवानगी. माथेरानमध्ये पर्यटक वाढण्यासाठी स्थानिक रोजगार, व्यावसायिक आणि आमदार महेंद्र थोरवे यांची बैठक. माथेरान दस्तुरी नाका परिसरात आमदारांनी दुसऱ्यांदा पाहणी केली. अश्वपालक, हात रिक्षा, ई रिक्षा यांच्या जागा निश्चित करण्याच्या प्रशासनाला थोरवेंनी सूचना दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार. प्रत्यक्ष पाहणी शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी करणार. तसंच 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचं बाह्य परीक्षण ड्रोनच्या मदतीनं करणार. स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. जुनं वाहन स्क्रॅप केल्यास नव्या वाहन खरेदीसाठी 15% कर सवलत मिळणार. मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय. 3 वर्षात जुनं वाहन स्क्रॅप केल्यास सवलतीचा लाभ लागू होणार. राज्यामध्ये बाईक टॅक्सीला परवानगी. सिंगल प्रवाशाची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. यासाठी एका संस्थेला 50 बाईक चालवण्याची परवानगी. तर पावसाळ्यामध्ये कव्हर असलेल्या ई बाईक वापरणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.